हाय बाबा हो बन नमस्कार. तर काय भाऊ बन काम नाही काय नाही काय निवांत आहे बघा. भाऊ बन मला मागाशी लय आठवण झाली आईची लय आठवण झाली. कसं काय विचारा बरं. कारण की बाबा हो बन तुम्हाला सांगतो आता गणपती जवळ आल्या तर आहे का नाही बरोबर आहे का नाही. आता गणपती जवळ आल्या तर मानल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी आयन मे आम्ही लॅब जायचो शेड बनवायला भाऊ बहिणींना. लॅब जायचो म्हणजे लय जयात भाऊ बहिणींना आम्ही शेड बनवायचो मस्तपैकी त्यात गणपती बाप्पाला आणायचो. आता भाऊ बहीण तुम्हाला सांगतो तर गणपती नाही काय नाही काय नाही काय नाही बघा. एकदम निवांत आता रॅलीमध्ये जगायचं. आपलं गणपतीचं ते व्हायचं कारण भाऊ बहिणीनं आता आपल्या याला वर्ष झालं नाही आयला माझ्या त्याच्यामुळं गणपतींना बसवायचं काय नाही काय नाही. बघू आता ह्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणायची बारकी आणि ह्या गणपती निवडून बसवायचं कुठं ते नाही वय मंडळ हे याच्यामध्ये गणपती आणून बघा बसवायचा. गणपती आणायचा बारकोसा आपला एवढंच बघा मस्त गणपती आणून देतं गणपती मस्त बसवायचा तर मस्तपैकी डेकोरेशन तर मस्तपैकी करायचं भाऊ बहिणीनं. तुम्हाला सांगतो भाऊ बहीण आता कसं आहे आता आपल्या यायला जातं झालं वर्ष हे ना झालं त्यामुळे आपल्या गणपती बाप्पाला काय नाही यंदा आणायचं घरी. बघू पोरं म्हणल्या ते गणपती आपण बसवू बघू आता त्यांचं काय होतंय बघू आता बघा त्यांचं काय होतं बघू भाऊ बहिणी पोरं म्हणतात या आम्ही पैसे गोळा करतो वर्गणी करतो आणि आपण गणपती बसवू मंडळाचा आपले. तर काय भाऊ पण तुम्हाला सांगतो आता आपल्या इथं गणपती नाही तर नाही घरी तिथे तर गणपती बसवायचा भाऊ बहिणीनं कुठं मंडळात. असं म्हणतात गणपती एखाद्या दिवशी बसवल्यावर बसवावं लागतो गणपती. आता का तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं आपल्याला सुख दुःख आहे बघा आता भाऊ बहिणीनं. आता आयलाच्या वस्तूवर वर्ष वस्तूवर काय नाही बघा काय सगळं नाही बघा आता करायचं भाऊ बहिणी आपल्याला वर्ष वस्तूवर काय नाही बघा करायचं काय नाही. बरोबर सकाळपासून पाणी नाही माझ्या पोटात. आता काय म्हणलं करावं पण काहीच नाही करावं. तर मोठी बन म्हणते बारकी बन म्हणते माझ्याकडे. आता तुम्हाला सांगतो मी काय झालं बाबा हो बहिणींनो आता गाडीचा हप्ता आला तर बरोबर आहे का नाही भाऊ बहिणींनो. गाड्याचा हप्ता आला तर जवळ आता आठवडा जाऊन ड्रायव्हर यायचं जेवण येईल जेवणात तिकडं त्याला आणावं लागेल आईच्या मावशीला 31 तारखेला रविवारी भाऊ बहिणीनं तिला आणायला जावं लागेल. नाही जर तेल ते सोडवा गेला लागतो जायला सोडवायला तिच्या इकडं भाऊ बहिणीनं.
बाबा काय होतं तेवढा तरी होता आधार. आता काहीच नाही भाऊ बहिणीनं. ते जे माणूस आपापलं बघतं या आपापलं स्वार्थ बघतंय स्वार्थ. मग आहे तर भाऊ आहे बहीण आहे ते. बहिणं जर म्हणतात आई आमच्याकडं असं तसं कर, पण मलाच किडा येतं राहायला भाऊ बहिणीनं. आणि तो कोण नाही भाऊ बहिणीनं तो कोणच सकट नाही. तुम्हाला सांगतो हाय रक्ता मासा भाऊ, ती बी काय बोलत नाही काय सकट मानत नाही भाऊ बहिणीनं. जेवायचं का जेवायला ये तसं काय नवरा बघ आपलं खाते पेटत या निवांत राहते ते भाऊ बहिणीनं. मला विचारत नाही ती कशामुळं तुम्हाला सांगतो. त्या दिवशी एवढं ताईची आणि त्यांची भांडणं झाली. मला काय माहिती नव्हतं भाऊ बहिणीनं. मी होतो कुठं मी गेलतो कामाला भाऊ बहिणीनं. कामाला गेल्या मग मी दुपारनं घरी आलो. मला काय माहिती नाही तर ते काय म्हणला बघ की ना माझी मी त्याचा म्हणलं होता जेवत बसलो होतो आणि त्यानं मला इटा आणली म्हणलं. आता मी बाबा पण आता मी त्याच्या ह्याच्यात काय मी त्यांना बोलू शकतो का. भांडणं कोणाची त्या दोघांची भांडणं. आणि तेवढ्यात मला एवढं तर तेवढ्यात मला काय म्हणले भाऊ बहिणीनं ही आपली योग्य ताई. ते मला म्हणले मला इंदापूरला चल म्हणले घेऊन. त्याला म्हणलं का इंदापूरला म्हणलं काय म्हणलं अगं म्हणलं असं बी भांडणं आपण आज भांडणं करतोय उद्या आपण सगळं भाऊ बहीण कोड होईल. भाऊ बहीण ते काय म्हणले चल म्हणले इंदापूरला मला घेऊन. बस ते झालं भाऊ बहिणीनं. इंदापूरला ह्याला गेलो बघा मी घेऊन. तर साहेब म्हणलं काय तुमचं झालंय काय झालं. तर त्यांना म्हणलं मला काय माहिती ना साहेब तुम्ही ह्यांना विचारा म्हणलं. तर भाऊ बहीण तुम्हाला सांगतो आता मस्त मला बी कळतंय आईच्या माघारी मला कोण सांभाळ आहे ती भाऊ जाई भाऊ बहिणीनं. आता ऐकायचं काय नाही बरं का भाऊ बहिणीनं. पण ते नीट समजून सांगत नाही ती बाबा तू असं वाग नको तसं करू नको हे करू नको ते करू नको तसं काहीच नाही बाबा भाऊ बहिणीनं. सांगतो आज मी उपाशी मरतोय उपाशी तरी मला कोण विचारत नाही जेवायला का जेवायचं आहे तुम्हाला जेवायला का नाही असं कळ नाही. बाबा माझी आई असते ना जितते आतापर्यंत तिनं मला विचारलं असतं भाऊ बहिणीनं जेवला का खाल्ला काय पोटाला यानं विचारलं असतं भाऊ बहिणीनं. पण ते म्हणतात ना बाबा आईच्या प्रमाणे भाऊजाई असती भावाच्या प्रमाणे बापाच्या प्रमाणे भाव असतो बापाप्रमाणे भाव असतो आईप्रमाणे भाऊजाई असतो. भाऊ बहीण मी काय त्याला नाही म्हणलंय का बाबा सांभाळा त्याला म्हणलंय तुम्हाला का लागत ते मी देतो तुम्हाला बाजार शनिवाराला आठवड्याला फक्त मला घाला करून. ते काय म्हणतात या तुमचं आमचं काय तुझा माझा काय संबंध नाही. संबंध कसं ना बाबा भाऊ बहिणी नाव मोठा भाऊ आहे मोठा भाऊ त्याला कळायला त्याला पाहिजे का ना सांगा तुम्हीच का मला का चुकतं सांगा नक्की मला टिप्पणी करून कमेंटमध्ये. भाऊ बनून मी कसा जगतो ते मला माहिती आहे व ह्यांना काय नाही माझा फरक पडत ना बहिणांना फरक पडत नाही ना भावाला. मग वाटवळ झालं समजा झालं माझी आई गेली बाप गेला लहानपणीच आई गेली माझी. आता कोण आहे कोण सगळं नाही ते हाय ते मला लक्ष देत येते माझ्याकडे. तर का बाबा मला सांभाळला का नाही यांना काय सकट
देणार नाही. यांच्या हातला मी ह्याच्यापासून आणून देईन, कशापासून बाजारहाटपासून आणला मी समजा भरून देईन. फक्त दुसरं काय नाही, फक्त माझी एवढंच अपेक्षा आहे की मला सांभाळावं त्यांनी. आता आईच्या बापाच्या मला माघार कोण आहे का भाऊ बहिणी, तेवढे भाऊज आहे ती भावन भाऊज आहे.